आम्ही भाजी खुडायला आला बघा बाया भाजी खुडायला आता ऊसातली केलेला आहे हे जा वर येते येणार ते नाही भाऊ कुठे आहे भाऊ कुठे आहे भाऊ तिकडे आहे श्री स्वामी समर्थ हाय सगळ्यांना तर मस्त अशी छान मी हिरवी भाजी काल खुडायला गेले होते आणि दीदी माझ्यासोबतच होती परत विजयदादा होता परत माझा भाऊ पण आला होता तर मस्त आम्ही ऊसामध्ये पेरलेली होती भाजी हिरवी तर आम्ही मस्तपैकी छान अशी बाया खुडत होत्या मी पण खुडले आणि चल हाय नमस्कार तर आपलं चॅनल हे छोट्या खेड्यातून आहे तर लाईक करा सबस्क्रायबर करा आणि लहान खेड्यातून असल्यामुळे थोडं सपोर्ट करा तर खेड्यामध्ये कसं हिरवी भाजी आणि भाकरी लई हरभऱ्याची भाजी म्हणलं तर लईच आवडते सगळ्यांना आवडते तर मी कालच भाजीला गेले होते काल परवा 2 दिवस गेले होते पण जास्त काय आणत नव्हते हिरवी जेवढी खाऊ वाटत होती तेवढीच आणत होती जास्त काय आणत नव्हते तर मी अशी छान आणि मस्त भाजी केली आज भाजी दीदीनं बनवली आहे आणि भाकरी मी बनवली तर बघा हे भाकरी आहे त्या गरम गरम आणि मस्त अशा भाकरी बनवलेली त्या गोल गोल आणि हे हिरवी भाजी आहे हो का हरभऱ्याची एकदम छान आणि टेस्ट आणि असं भाकरी आणि हिरवी भाजी आणि हे भाजी का लसूण आणि थोडंसं हिरवी मिरचीचा ठेसा टाकलं का एकदम छान आणि खमंग बनते बघा आणि हे भाजी सगळ्याला आवडणारी भाजी आहे आणि कोणाकोणाला आवडते नक्की कमेंट मध्ये सांगायचं बरं तर आता आणि हे हातावर भाकरी आणि भाजी हे लय जुनी पद्धत आहे शेतामध्ये तर असं भाकर घेतात हातावर आणि हिरवी भाजी आपली बनवलेली राहते ते भाकरीवर असं घालतात आणि मस्तपैकी असं खातात तर मला तर म्हणजे आमच्या आईच्या इकडं शेती आहे आणि आम्ही भरपूर वेळेस असं जेवण केलं शेतामध्ये इकडं काय शेती नाही आम्हाला तर हातावरचा संसार आहे करून खायचं पोटाला काम करायचं काय खायचं तर असं तर आम्ही लहानाचे मोठे शेतानच झाला आणि शेतातलंच काम केलं आणि शेतातली सगळी मला माहिती आहे आणि काम पण आम्ही भरपूर केलं आणि भाज्या पण असं कधी कधी तर आम्ही शेतामध्ये जाऊन हिरव्या भाजी खुडायचं तिथं आणि फक्त जाती वेळेस एक पातेलं आणि तेल मीठ मिरची घेऊन गेलं की तिथं 3 दगड ठेवून चूल करायचं आणि तिथं भाजी परतायचं आणि लगेच खायचं गरम गरम तर खूपच छान लागत होती तर आता मी खाऊन दाखवते तुम्हाला कशी लागते भाजी हिरव्या भाजीची आणि खेड्यातल्या भाजीची खरंच चव लय वेगळी राहते बरं शिटीला काय असं ताजी ताजी भाजी असं भाकरी मिळत नाही तरी पण आता भरपूर जागी मिळायला लागल्यात तर पण चुलीवरची भाजी म्हणलं तर लयच वेगळी खायला चवच वेगळी त्या भाजीची हाय का ना एकदम खमंग आणि छान भाजी आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कुट्टा टाकायचं वाटून मग तर लयच चव वेगळी बघा किती मस्त आणि छान आहे का नाही छान आणि अशी सगळ्याला आवडणारी आणि मस्त भाजी आहे बघा आणि कोणाकोणाला आवडते त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा बघा हो कसली भारी भाजी चला आता मला तर भूक भरपूर लागली आणि हिरवी भाजी म्हणलं का भूक काय सण होत नाही बरं हिरव्या भाजीला आणि भाकरीला बघितलं की लय खावा असं वाटतंय आणि तुम्ही खाल्ला का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर लयच आवडतं बाबा आणि हातावर भाकरी घेऊन तर म्हणल्यावर पोटच भरायसारखी भाजी आहे आणि भूक लागावं
आणि हिरवी भाजी राहावं, मग तर काय नाही. चला मग कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला भाजी आवडते का नाही, आणि कोण कोण खाल्ला ते पण सांगा. चला मग बाय सगळ्यांना. नक्की कमेंट करा, नक्की सबस्क्राईब करा आपल्या व्हिडिओला. आणि असंच मस्त मस्त भाजी, खेड्यापाड्याचं जेवण मस्त बघूया, बघत राहा. आणि आम्ही करत राहतो, आणि तुम्ही पण खावा, आम्ही पण खात आहोत. चला मग बाय.